मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार. महिलांच्या डब्यात घुसून तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकललं. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत दररोज लाखो लोक प्रवास करतात. या प्रवासाचा सर्वात मोठा आधार म्हणजे मुंबई लोकल. मुंबई लोकल ही उपनगरी रेल्वे सेवा आहे. ही सेवा मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसराला जोडते. दररोज कोट्यावधी प्रवासी या सेवेचा वापर करतात. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकल सुरू असते. ऑफिस, कॉलेज, शाळा, व्यवसाय यासाठी लोकल महत्त्वाची आहे. मुंबई लोकलला शहराची जीवनवाहिनी मानले जाते. मात्र याच लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. 18 डिसेंबर रोजी घडलेली घटना याचे जिवंत उदाहरण आहे. ही घटना सकाळच्या वेळेत घडली. सकाळची वेळ म्हणजे लोकलमधील सर्वाधिक गर्दीचा काळ. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी 79 क्रमांकाची लोकल होती. ही लोकल पनवेल स्टेशनवरून सकाळी सुटली होती. पनवेल हे नवी मुंबईतील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. पनवेल परिसरातून दररोज हजारो विद्यार्थी आणि कर्मचारी मुंबईकडे जातात. या लोकलमधून 18 वर्षांची श्वेता प्रवास करत होती. श्वेता पनवेलजवळील उसुर्ली गावात राहते. श्वेता खारघर येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. खारघर हे पनवेलपासून सुमारे 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. दररोजप्रमाणे श्वेता आपल्या मैत्रिणीसोबत कॉलेजसाठी निघाली होती. श्वेता आणि तिची मैत्रीण महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात चढल्या. महिलांचा डबा हा महिलांच्या सुरक्षिततेसाठी राखीव असतो. महिलांच्या डब्यात पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई असते. रेल्वे नियमांनुसार महिलांच्या डब्यात प्रवेश करणे हा गुन्हा आहे. महिला डब्यात सुरक्षा कर्मचारी असणे अपेक्षित असते. पनवेल स्टेशनवरून लोकल सुटली. लोकल सुटल्यानंतर काही वेळातच एक सुमारे 50 वर्षांचा पुरुष महिलांच्या डब्यात चढला. तो पुरुष कोणत्याही महिलांच्या ओळखीचा नव्हता. त्याचा महिलांच्या डब्यात प्रवेश अनधिकृत होता. सुरुवातीला डब्यातील महिलांना वाटले की तो पुरुष चुकून डब्यात चढला असावा. अनेक वेळा गर्दीमध्ये चुकीचा डबा लागतो, म्हणून महिलांनी शांतपणे त्याला सूचना केली. महिलांनी त्याला पुढील स्टेशनला उतरण्यास सांगितले. महिलांनी कोणतीही आक्रमक भाषा वापरली नव्हती. मात्र त्या पुरुषाने महिलांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. तो पुरुष डब्यातून खाली उतरण्यास तयार नव्हता. तो महिलांशी उद्धटपणे बोलू लागला. यानंतर डब्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. महिलांनी पुन्हा एकदा त्याला खाली उतरण्यास सांगितले. वाद वाढू लागला. हा वाद शाब्दिक स्वरूपाचा होता. या वादात श्वेता देखील पुढे आली. श्वेता त्या पुरुषाला नियमांची याद करून देत होती. श्वेता लोकलच्या दरवाजाजवळ उभी होती. तो पुरुष देखील दरवाजाजवळच उभा होता. तोपर्यंत लोकल वेगाने धावत होती. रेल्वे रुळांवर लोकलचा वेग वाढत होता. दरवाजाजवळ उभे राहणे आधीच धोकादायक असते. वाद अधिक तीव्र होत गेला. महिलांनी त्या पुरुषाला खाली उतरण्यास आग्रह केला. त्याच वेळी त्या पुरुषाने अचानक आक्रमक वर्तन केले. त्या पुरुषाने श्वेताला पकडले. क्षणातच परिस्थिती बदलली. कोणालाही काही समजण्याआधी त्या पुरुषाने श्वेताला जोरात ढकलले. श्वेताला चालत्या लोकलमधून बाहेर फेकण्यात आले. हा प्रकार काही सेकंदात घडला. श्वेता लोकलमधून खाली पडली. श्वेता जोरात किंचाळली. तो आवाज डब्यातील महिलांनी ऐकला. डब्यात गोंधळ उडाला. महिलांचा आरडाओरडा सुरू झाला. काही महिला घाबरून गेल्या. काही महिला सुन्न झाल्या. लोकल पुढे निघून गेली. श्वेता खाली पडलेली होती. ती जिवंत आहे की नाही याची कोणालाही खात्री नव्हती. इतका गंभीर प्रकार घडूनही तो पुरुष डब्यात शांतपणे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही पश्चातापाची भावना दिसत नव्हती. ही संपूर्ण घटना बाजूच्या जनरल डब्यातील काही प्रवाशांनी पाहिली होती. जनरल डब्यातील प्रवाशांना हा प्रकार स्पष्टपणे दिसला. लोकल पुढील स्टेशनवर थांबताच काही पुरुष प्रवासी खाली उतरले. त्या प्रवाशांनी त्या आरोपीला ताब्यात घेतले. संतप्त प्रवाशांनी आरोपीला मारहाण केली. यानंतर रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी हस्तक्षेप केला. घटना घडल्यानंतर लोकल पुढील स्टेशनकडे निघून गेली. श्वेता रेल्वे रुळाजवळ खाली पडलेली होती. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही स्थानिक नागरिकांच्या या लक्षात आला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. काही लोकांनी रेल्वे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. काही लोकांनी जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती दिली. दरम्यान लोकलमधील प्रवाशांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. लोकल पुढील स्टेशनवर थांबल्यानंतर आरोपीला खाली उतरवण्यात आले. संतप्त प्रवाशांनी आरोपीला पकडून ठेवले. आरोपीला मारहाण झाली. या दरम्यान रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. रेल्वे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीची ओळख. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव शेख अख्तर नवाज आहे.
आरोपीचे वय सुमारे 50 वर्षे आहे. आरोपी पनवेल परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी विरुद्ध यापूर्वी काही तक्रारी आहेत का याचा तपास सुरू आहे. पोलीस आरोपीचा गुन्हेगारी इतिहास तपासत आहेत. घटनेनंतर आरोपीला खांदेश्वर रेल्वे पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदेशीर कारवाई. आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिलांच्या डब्यात अनधिकृत प्रवेश हा स्वतंत्र गुन्हा आहे. चालत्या ट्रेनमधून ढकलणे हा गंभीर आणि जीवघेणा गुन्हा आहे. या प्रकरणात प्रयत्नपूर्वक हत्या, गंभीर दुखापत आणि सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याचे कलम लागू होऊ शकतात. रेल्वे पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. घटनेदरम्यान आरोपी मद्यधुंद होता का याची तपासणी सुरू आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयीन कोठडी किंवा पोलीस कोठडी याबाबत निर्णय होणार आहे. जखमी तरुणीची स्थिती. चालत्या ट्रेनमधून पडलेली श्वेता गंभीर जखमी अवस्थेत होती. तिच्या शरीराला अनेक ठिकाणी दुखापती झाल्या आहेत. डोके, हात आणि पायाला इजा झाल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. श्वेतावर तातडीचे उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. तिचा जीव धोक्याबाहेर आहे. मात्र तिला मानसिक धक्का बसला आहे. डॉक्टरांनी श्वेताला काही दिवस निरीक्षणाखाली ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. श्वेताचे कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित आहेत. प्रत्यक्षदर्शींची माहिती. या घटनेचे अनेक प्रत्यक्षदर्शी आहेत. महिलांच्या डब्यातील महिलांनी संपूर्ण प्रकार पाहिला. बाजूच्या जनरल डब्यातील प्रवाशांनीही ही घटना पाहिली. काही प्रवाशांनी आरोपीचे आक्रमक वर्तन आधीपासून पाहिले होते. काही प्रवाशांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून आरोपीचा हेतू तपासला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे का याचा तपास सुरू आहे. स्टेशन परिसरातील कॅमेऱ्यांची पाहणी करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाची भूमिका. महिलांच्या डब्यात सुरक्षा असणे अपेक्षित आहे. मात्र घटनेच्या वेळी महिला डब्यात एकही पोलीस कर्मचारी नव्हता. रेल्वे प्रशासनाकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांची माहिती घेतली जात आहे. त्यावेळी टीसी किंवा सुरक्षा रक्षक कोठे होते याचा तपास सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने अहवाल मागवला आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा. मुंबई लोकलमधील महिला सुरक्षा हा कायमचा प्रश्न आहे. महिलांसाठी स्वतंत्र डबे असले तरी सुरक्षा पुरेशी नाही. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत महिलांच्या डब्यात पोलीस नसतात. अनेक वेळा अनधिकृत पुरुष डब्यात चढतात. तक्रारी करूनही तात्काळ कारवाई होत नाही. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. प्रशासनासमोरील प्रश्न. महिलांच्या डब्यात आरोपी कसा चढला? स्टेशनवर असलेल्या पोलिसांचे लक्ष त्याच्याकडे का गेले नाही? महिलांच्या डब्यात नियमित गस्त का नसते? गर्दीच्या वेळेत टीसी आणि आरपीएफ डब्यात का नसतात? सीसीटीव्ही आणि सुरक्षा यंत्रणा प्रभावी का ठरत नाहीत? ही घटना एक अपघात नाही, ही व्यवस्थेतील त्रुटींचा परिणाम आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीत दुर्लक्ष होत असल्याचे हे उदाहरण आहे. आरोपीवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाने जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. रेल्वेतील महिला सुरक्षा नियम. भारतीय रेल्वे कायद्यानुसार महिलांच्या डब्यात फक्त महिलांचाच प्रवेश आहे. पुरुषांनी महिलांच्या डब्यात प्रवेश करणे हा दंडनीय गुन्हा आहे. रेल्वे कायदा 1990 अंतर्गत अशा प्रकरणात दंड आणि शिक्षा होऊ शकते. वारंवार गुन्हा करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद आहे. रेल्वे संरक्षण दल आणि रेल्वे पोलिसांना विशेष अधिकार आहेत. महिलांच्या डब्यात तपासणी आणि गस्त घालणे त्यांची जबाबदारी आहे. गर्दीच्या वेळेत महिला डब्यात सुरक्षा असणे बंधनकारक आहे. कायद्याची अंमलबजावणी का अपयशी ठरते? नियम असूनही अंमलबजावणी कमकुवत आहे. गर्दीच्या वेळेत पोलिसांची संख्या अपुरी असते. सर्व लोकलमध्ये महिला सुरक्षा कर्मचारी उपलब्ध नसतात. स्टेशनवर गस्त नियमित नसते. काही वेळा तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. दंडात्मक कारवाई तात्काळ होत नाही. यामुळे आरोपी निर्भय होतात. आकडे काय सांगतात? मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये दररोज सुमारे 75 लाख प्रवासी प्रवास करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला प्रवासी आहेत. दरवर्षी महिलांवरील छेडछाड आणि गैरवर्तनाच्या शेकडो तक्रारी नोंदवल्या जातात. अनेक घटना अधिकृत तक्रारीपर्यंत पोहोचतच नाहीत. भीती, लाज आणि वेळेअभावी तक्रार केली जात नाही. अनेक प्रकरणात आरोपी अज्ञातच राहतात. यापूर्वी घडलेल्या घटना. यापूर्वीही लोकलमध्ये महिलांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणात महिलांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. काही महिलांना चालत्या ट्रेनमधून ढकलण्यात आले आहे.
काही प्रकरणात गंभीर दुखापती झाले आहेत. काही महिलांचा मृत्यूही झाला आहे. या घटनांनंतर चौकशीचे आदेश दिले गेले. काही काळ सुरक्षा वाढवण्यात आली. नंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत झाली. महिला संघटनांचा रोष. या घटनेनंतर महिला संघटना संतप्त झाल्या आहेत. महिला संघटनांनी रेल्वे प्रशासनावर टीका केली आहे. फक्त घोषणा करून उपयोग नाही, असा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्षात सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी करण्यात येत आहे. गर्दीच्या वेळेत महिला डब्यात पोलीस असावेत अशी मागणी आहे. अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी आहे. प्रशासनाच्या घोषणा. रेल्वे प्रशासन वेळोवेळी महिला सुरक्षेबाबत घोषणा करते. सीसीटीव्ही वाढवण्याचे आश्वासन दिले जाते. महिला सुरक्षेसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पिंक पेट्रोलिंगची घोषणा करण्यात आली आहे. महिला सुरक्षेसाठी विशेष पथके असल्याचे सांगितले जाते. मात्र या घोषणा प्रत्यक्षात कितपत अंमलात येतात यावर प्रश्नचिन्ह आहे.